शांतता रॅलीमध्ये दगडफेक करण्याचं षडयंत्र हे फडणवीसांच्या लोकांकडून रचलं जातंय असा गंभीर आरोप जरांगेंनी केलाय। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। फडणवीस हे भुजबळांचंच ऐकतात आणि त्याचे परिणाम आता त्यांना दिसतीलच असा इशाराही त्यांनी दिलाय। धाराशिवमध्ये फडणवीसांच्या इच्छेनंच गुन्हा दाखल झाला असा आरोपही त्यांनी केला। सरकारनं आम्हाला दिलेली आश्वासनं पाळली नाहीत तर हे सरकार जाणार असं देखील ते म्हणाले। सामान्य मराठ्यांना असं वाटतंय यांना मोठं करून लई मोठी चूक केली, आपल्या जातीच्या विरोधात आणि आरक्षणाच्या विरोधात गेली। बघा तुम्ही आता हे जर असंच करत राहिले तर पुढं काय होतं। मुंबईतल्या सीटाचं सुद्धा बघा काय होतं। भाजपच्या मुंबईच्या भाजपच्या सीटाला आणि नागपूरच्या सीटाला काय होतं तुम्ही नुसते मजा बघा। आम्हाला जे मान्य ते सरकारनं आश्वासन दिलेलं आहे, नसता सरकार जाणार, भुजबळचं ऐकायचं तर ऐका म्हणत। हे सगळं मुकादम ते टोळी मुकादम ऊस तोडायचा ते हे टोळे बांधतोय सगळ्या, मग त्याला बळ देण्याचं काम फडणवीस करते। त्यामुळे हे भोगावं लागणार आहे फक्त फडणवीसांना। त्यांची इच्छा आहे सत्ताधाऱ्यांची, देवेंद्र फडणवीसच्या काही आमदारांची षडयंत्र करून इच्छा आहे की या चाललेल्या रॅलीत भाजपाच्या काही लोकांना दगडफेक करायला लावायची किंवा गालबोट लावायला लावायची, पण टप्पर होत नाही। निवेदन करतात पण टप्पर होत नाही। त्यांना माहिती आहे मध्ये गेलं की बाहेर निघतो का नाही, कारण ही बी वाघाचीच फौज आहे इकडची। त्यांचं खूप दिवसापासून हे षडयंत्र सुरू आहे। देवेंद्र फडणवीसांचं सत्ता आहे ना बाबा, लय अवघड आहे। देवेंद्र फडणवीस साहेबांची सत्ता म्हणजे सोपी सत्ता नाही। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।